तर बघा, तेजस भोकरे नामी काफी आहे. भावाचं नाव काय तुझं? श्रीकांत. श्रीकांत. त्यांची ती जागा कोपऱ्याची त्या पाण्याच्या टाकीजवळ बसायची ते बरोबर. आणि या दोन्ही भावाचं वैशिष्ट्य दोघे लागले बरं. ते मागच्या वर्षी मला वाटतं डिसेंबरमध्ये तुमचा सत्कार केला होता का? माझा मे मध्ये झाला होता. हां, नाही, श्रीकांतचा वरच्या हॉलला. आणि 3ची बॅच होती यांची. आणि वैशिष्ट्य म्हणजे दोघी होमवर्क वगैरे सगळं अपडेट. याचा हा दुसऱ्यांदा सत्कार करतोय आपण. मागच्या वर्षी त्याचं पुणे कारागृहाला सिलेक्शन झालं होतं, आलं का लक्षात? आणि याला अमरावतीला यायचं होतं. पुन्हा त्याच ताकदीने अभ्यास केला आणि यावर्षी अमरावतीमध्ये त्याने पोस्ट काढली ग्रामीणला आणि चांगला स्कोअर मारलेला आहे. मॅथ रिझनिंगमध्ये त्याला 43 मार्क्स आहेत, म्हणजे 7 कमी पडले. ॲक्च्युली मला सांगताना दुःखही होता की त्याला कमी नाही पडायला पाहिजे होते. त्याला 7 कमी पडणं म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली ते, ठीक आहे ना, कारण कमी पडण्यासारखा नव्हता तो. तर ठीक आहे, 45 प्लसच पाहिजेत त्याला पण, ठीक आहे ना. आणि बघा, ही ज्या इच्छाशक्ती आहे ती असली पाहिजे. म्हणजे पोस्ट त्याला अमरावतीत पाहिजे होती. मागच्या वर्षी त्याला पोस्ट तिकडे भेटली, पुन्हा इथे यायची त्याने. त्यासाठी त्याला प्रयत्न चालू ठेवले आपले आणि आता तुमच्यासमोर इथं तो दिसतोय, पटलं ना. त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपली ही जी बॅच आहेत या बॅचच्या वतीनं आता हे कसं होतं आहे, सत्कार मूर्ती अनेक आहेत. आता काल शुभम पण लागलेले आहेत. शुभम जाधव, भूपेंद्र जाधव म्हणून आहेत, पोस्ट आली असेल त्याला. शुभम आहे त्याचं नाव. आणि तो माझ्या गावचाच आहे, म्हणजे भाचा आहे तो ॲक्च्युली. काल जो त्याची पोस्ट निघाली तो 3 वर्षापासून चांगला सपाटून माग आहे त्याच्या, पटला ना. कारण त्याची परिस्थिती म्हणा किंवा बाकीचे प्रश्न म्हणा त्याच्या आयुष्यातले हे खूप मोठे आहेत. ते सगळ्यांचेच असतात, तो भाग नाहीत. पण त्याला त्याची जाणीव आहेत आणि खूप स्ट्रगल केलं. आणि पुण्याला त्याचं काल सिलेक्शन झालेलं, पटलं ना. डॉक्युमेंटला गेलेला आहे तो. आणि तो आल्यानंतर कुठल्या ना कुठल्या बॅचला सत्कार केला. आता तुमच्या बॅचमध्येच सगळ्यांचे योग येत आहेत, हे चांगलं आहे. कारण आपला टायमिंगच असा आहे, सकाळी कोणाचं जमत नाही, मग ते त्या बॅचला येऊन जातात. त्या दिवशी आपण जो छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम घेतलेला होता वरच्या हॉलला, तेव्हा याचं पण जमलं नाही. तो मला वाटते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलेला होता आणि आज तो आलेला आहेत. आणि असे जे पोरं लागतात ना, तेव्हा खूप बरं वाटतं मनाला, काहीतरी आउटपुट भेटल्यासारखं वाटतं, समजलं ना. ॲक्च्युली 100% याच्यामध्ये क्लासचाच योगदान असतं अशातला भाग नाहीत. कारण तुम्हीसुद्धा प्रचंड मेहनत घेता, मला माहीत आहेत. कारण तुमचं जे आहे ते सकाळपासून सुरू होतं अगदी झोपेपर्यंत, पटलं ना. त्याच्यामध्ये ग्राउंड आहेत, त्याच्यामध्ये लायब्ररी आहेत, अभ्यास आहे, क्लासेस आहेत, सगळ्या गोष्टी मेंटेन करणे आहेत, मेसचं जेवण आहेत. बऱ्याचदा पैशाच्या अडचणी जातात, ते पण आलं त्याच्यामध्ये, पटलं ना. म्हणून मी नेहमी सांगत असतो, हे घडलंही पाहिजे, हे पण आवश्यक आहेत. आणि हे रोज डोक्यात घेऊन अभ्यास करायचं, लक्षात घ्या, कळलं ना. जेवढं पेटणार, जेवढं आपल्याला त्रास होणार, तेवढंच लक्षात घ्यायचं की यशसुद्धा तेवढंच तगडं भेटणार, पटलं ना. तर खूप चांगलं वाटलं. म्हणजे पुण्याला जॉब लागला, परत अभ्यास केला, परत प्रयत्न केले आणि अमरावतीला आज पोस्ट काढली, पटलं ना. तेव्हा आपण आपल्या अकॅडमीच्या वतीनं, म्हणजे तो अकॅडमीचाच भाग आहे, आणि आपल्या ह्या बॅचच्या वतीनं आपण एक छोटेखानी जे आहेत, आता तो कारण त्या दिवशी नव्हता आला, तर पहिल्यांदा पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करूया. अभिनंदन. पुढील आयुष्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि कुठलाही जास्त वेळ न घेता मी त्याचं मनोगत थोडंसं 2 मिनटं व्यक्त कर असं त्याला सांगतोय. ते 3च्या बॅचचे विद्यार्थी आहेत. मला वाटतं 3च्या बॅचचे रिझल्ट खूप आहे त्याच्या बॅचचे. तो श्रीकांत प्लेनो गेला, हा पण गेला, अनिकेत आहेत अजून, म्हणजे जवळपास 4-5 एकाच बॅचचे पोरं आहेत ते, पटलं ना. तराड आहे ती, तर मला वाटतं ते येस क्लास 2 आहे, अधीक्षक काहीतरी पोस्ट भेटली, पटलं ना. पण ॲक्च्युली याच्यामध्ये कसं असतं बघा, हा सब्जेक्ट एखादा आपण जेव्हा इथं क्लिअर करतो त्याच्या व्यतिरिक्त मी नेहमी सांगतो आला, लक्षात घ्या. मी त्या दिवशी पण बोललो आणि आज पण बोलतो आहेत, हे 100% क्रेडिट हे अकॅडमीचं नसतं, आलं का लक्षात. तुम्ही अकॅडमीचा भाग आहेत, अविभाज्य घटक आहे, तो भाग वेगळा. फुल नाही फुलाची पाकडी योगदान असेलच आमचं, तो भाग नाहीत. परंतु दिवसभरामध्ये तुमचा अभ्यास कसा आहे, दिवसभर तुम्ही कुठं राहता, पटलं ना, ते स्ट्रगल कशा पद्धतीने हँडल करता, हे तुमचं पण खूप त्याच्यामध्ये योगदान असतं, पटलं ना. तुमचंच आहे खऱ्या अर्थानं, लक्षात. यश ते तुमचं आहे, पटलं ना, आलं का लक्षात. अकॅडमी जस्ट वे. एखादा विषय आपल्याला कठीण वाटतो, अकॅडमीच्या माध्यमातून आपण तो चांगला करतो, हा भाग वेगळाच आला. पण त्याला मेंटेन करण्याचं काम तुमचं राहतं, लक्षात घ्या. समजा अकॅडमीने कितीही प्रयत्न केला, खूप चांगलं केलं, पटलं ना, शिकवलं आपल्या परीनं, आणि सर्व जे शिक्षक आहे ते खूप चांगलं देण्याचा निश्चितच प्रयत्न करत असतात, लक्षात आलं ना. प्रत्येकाची भूमिकाही चांगलीच असते, प्रत्येक अकॅडमीची भूमिका चांगलीच असते. पण त्याच्या पलीकडे जाऊन जर त्याच्यावर तुम्ही वर्कच नाही केलं तर कसं होणार. लक्षात येताना टाळी एखादा वाजणार नाही. त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो असतो, ज्या पोराने वर्क केलं बरोबर स्वतःवर, तो पोरगा रिझल्ट काढतो. आणि हे आपण साधारण ह्या आता 8-10 दिवसापासून जवळपास आठवड्यातून 2-4 वेळा तरी पाहता, पटलं ना. आता भूपेंद्र पण 1-2 दिवसामध्ये येईल समजा, अजून बरेचसे रिझल्ट यायचे आहेत, पटलं ना. तर त्याचं अभिनंदन आहेत आणि खरं शुभेच्छा आहे त्याला. फार बरं वाटलं तो अमरावतीला आला इथे, पटलं ना. म्हणजे अमरावतीला आता ग्रामीणला म्हटलं तर यावर्षी बरीच मोठी मंडळी आपल्या क्लासची आहेत, जवळपास
म्हणजे मागच्या हिशोबानं जर पाहिलं तर असा एकही तालुका सुटला नाहीत की त्या तालुक्याला पोलीस स्टेशनला आपल्या इथला विद्यार्थी नसेल. पटलं ना? म्हणजे आपली गाडी बिडी हळवणार नाही आता कोणाला. ठीक आहे. तर त्याचं मनोगत मी थोडं व्यक्त करायला त्याला विनंती करतो. काही हरकत नाही. हां, हां. माझं नाव तेजस शंकरराव भोकरे. मी यवतमाळमधील विहाळी या खेड्यातील रहिवासी आहे. मी 2022 मध्ये पोलीस भरती प्रिपरेशनसाठी सप्टेंबरमध्ये इथं आलो होतो. तर सरची बॅच ऑक्टोबरमध्ये चालू झाली. ती बॅच जॉईन केली, कंटिन्यू बॅच केली. 2023 पर्यंत बॅच चालली मेच्या तेवढ्या. आणि मी आणि माझा भाऊ होता, दोघे पण होतो, त्याचं पण झालं. आणि सर सांगते तसं आम्ही कधी लेटच झोप करून दुपारी 3 वाजता इथं यायचो. फक्त होमवर्क जे सर देते तुम्हाला, आता क्वेश्चन जास्त देते सर होमवर्कला, सगळे क्वेश्चन करून आणायचे. होमवर्क करसाल तर जमते नाही सर, होमवर्क जास्तच असते आपला. आणि 2023 मध्ये पहिलीच हे होती भरती, त्यामध्ये काही जमलं नाही. सुरुवातीचे 4-5 महिनेच झाले होते. 24 मध्ये SRPFला इथे एजने वेटिंग पडलो. 24-25 मध्ये पुणे कारागृहाला झालं, लेट झालं होतं ते. तर 25 मध्ये मे मध्ये रिझल्ट आला 7ला, त्यात माझं सिलेक्शन झालं. 43 आणि 90 133 टोटल होती. ते झालं. मग पण अमरावती ग्रामीणला लागायचं होतं आपल्याला, ते भूतच होतं डोक्यावर. तर मग ट्रेनिंग केली, एक दीड तास अभ्यास केला, जसा टाईम भेटला तसा. आणि अमरावतीचं निघाले, मग अमरावतीत फॉर्म टाकला. आणि इथं पण 87 आणि 43 130 ओपनमध्ये झालेला आहे. तर सर म्हणते जे मॅथमध्ये कमी मार्क्स आले, तर 43 मॅथचे खूप मार्क आले अमरावती ग्रामीणला, कारण की खूप हार्ड पेपर होता. चांगले अमरावतीला टॉपर पोरं राहत होते, सगळे 10-10 12-12 क्वेश्चन गमावून बसले मॅथचे, त्यामुळे ते घरी राहिले आज. तर मॅथचं पेपरमध्ये मॅथच चांगलं करायचं, कारण की मॅथ जर तुमचं अटेम्प्ट झालं तर सगळं बरोबर होते. 50 मार्क आहे ना. हां, मॅथला जर रिझनिंगला जर टाइम नाही पुरला तर मग झालं. इकडले राहिलेले GS मराठीचेही जाते. GS मराठीसाठी PYQ करा चांगलं. PYQ बेस्ट आहे आपल्याला पोलीस भरतीसाठी. आणि मॅथचे जसच्या तसेच क्वेश्चन येत आहे. आमच्या काही पोरांचे मॅथचे म्हणजे उत्तरसहित पाठ होते, तसंच तसंच येते. आणि बॅच चालू द्या कंटिन्यू. मॅथ चांगलंच आहे. सरजवळ असल्यावर काही विषयच नाही तुमचा मॅथचा. बाकी सर हा उदाहरण ते आमच्या वेळेस तेच होतं, 40 50 उदाहरण भेटत होते घरून. 3,000 वाढले. हा, तर ते PYQ तेच बेस्ट असते. सर देते ते सगळं होमवर्क करून आणायचं. पहिले मॅथ रिझनिंगवरच भर द्या, कारण की 50 मार्काचं आहे, व्हॅल्युएशनला आहे त्याला. तर होमवर्क करा चांगलं, होऊन जाते सगळं बरोबर. बाकी तर आहेच तुम्ही सर आहे. ठीक आहे सर, एवढे बोलून माझे 2 शब्द संपले. मार्क चांगले पडले त्याला. एक ग्रामीणला पेपर खरंच मॅथ रिझनिंगच्या बाबतीत थोडासा किचकट होता, पण त्यामध्येही संदीप जो आहे राठोड तो आला नाही, यवतमाळचा असल्यामुळं व्हेरिफिकेशनला आला, पण त्या दिवशी त्याचा दिवस निघून गेला इथंच. त्याला 48 मार्क्स आहेत, सॉरी 47 की 48 मार्क्स आहे, म्हणजे 2-3 मार्क्स त्याचे कट झाले. तर थोडासा सिनियर पण आहेत, म्हणजे खूप जास्त प्रॅक्टिस आहे. जेवढी जास्त प्रॅक्टिस असेल मार्क पडतात. लक्षात आलं ना. लास्ट 7 महिन्यात मी एक दीड तास अभ्यास आणि ह्या दोन्ही भावांनी खूप चांगला अभ्यास केला, तुम्हाला सांगतोय. तो श्रीकांतचा तर तो झोपेतूनच यायचा तो. म्हणजे त्याने मला 3-6 महिन्यात असं वाटलं नाही का तो फ्रेश आला म्हणून. बॅच लागायची 3ला, तो 6 महिने 3:15-3:20लाच यायचा. आणि याला त्याच्यामुळेच वेळ व्हायचा. आणि सांगायचे, यांची एक आदत होती, त्याने सांगितले, सर मी वेळानं काय आहे, पण त्याने ना बोलायला जागा नाही दिली मला कधीच. लेट आला ठीक आहे, पण होमवर्क पूर्ण क्लिअर. सर ना तेव्हाच म्हटलं कळलं नाही लागतं तुम्ही लेट येऊ, होमवर्क क्लिअर. मला म्हणजे चान्स नाही भेटला बोलायचा. लेट काय येत होतं, त्यांना एक सवय लागली होती, हे रात्रीचे अभ्यास करायचे 2-2, 3-3 वाजेपर्यंत. म्हणजे मी काय म्हणतो, ज्याला जसं वाटलं ना त्या टायमिंगला अभ्यास करा. हे मुहूर्त चांगली वेळ खराब वेळेनंतर बघा लागल्यानंतर, तुम्हाला ज्या वेळेला अभ्यास करणं चांगलं सूट होत असेल, जिथं तुमचं मन लागत असेल त्या वेळेला करायचं. पटलं ना. आणि पोरं हे दोघं सांगायचे की लेट काय तर बा तुम्ही, हे यांचं सांगायचं की सर आम्ही रात्रीचा अभ्यास करतो, सकाळी 5-5 पर्यंत लिंक लागली तर करतो आणि दिवसा झोपतो. दुपारी झोप घ्या. त्याच्यामुळे दुपारची बॅच राहायची. मला वाटते एकदम अशी ऊन वगैरे हे सगळं राहिलं की झोप यायचीच. 3-3:15 यायचे. पटलं ना. पण मला बोलण्याची संधी खरं सांगतो तुम्हाला कधीच नाही दिली. मला ते अजूनही आठवत आहे, कारण मी लेट आल्यानंतर मी कोणालाच ॲडजस्टमेंट नाही करत, बोलल्याशिवाय राहत नाही. त्याच्यात जर त्यानं होमवर्क नाही केलं त्याचं काही खैर नाही. मग पटलं ना, तो नाही राहिला तरी चालते ते. मग पण त्यांनी कधीच संधी नाही दिली, कारण उदाहरणं दिले की परफेक्ट असते. होमवर्क आहे ना सर, ओके, लेट होतो आम्ही, पण होमवर्क पक्क करायचं. 15-20 मिनिट होमवर्कच चालत चालेल, कारण सुरुवातीला आणि होमवर्क आपण टोटल घेतोच आहेत. आणि बॅच राहते. मी नेहमी काय म्हणतोय, बॅच बनत असते. तसे तुमची पण बॅच खूप चांगली बनणार, लक्षात घ्या.
आपल्या इथं तयारच होऊन जाते ते, पटलं ना. सकाळची बॅच असेल, तुमची असेल, तुमच्या नंतरची असेल, म्हणून जे आहेत ना आपल्या इथं आपण डिस्टर्ब नाही करत बॅचला. मी का म्हणतो लेक्चर नाही पडायचं, कारण ते प्रोडक्टच तयार होतं, लक्षात घ्या. असं तुम्हाला पण सगळ्यांना शुभेच्छा आहेत. आपली चांगली बॅच बनलेली आहे इतकी मोठी, कमी दिवसातच सेट झाली पूर्ण. आणि आता संध्याकाळी 6ची बॅच सुरू होत आहे सायंकाळची, पटलं ना. ती पण बॅच आता पुढे येणाऱ्या भरतीसाठीच असेल किंवा पुढच्या एक्झामसाठी. आणि इथे आपण जे इथे मॅथमॅटिक्स रिझनिंग शिकतो ना, हे खऱ्या अर्थाने एका परीक्षेसाठी नसतं, लक्षात घ्या. या माध्यमातून तुम्ही कुठलीही परीक्षा द्यायचं, कारण आपण बेसिक टू ॲडव्हान्स आणि टोटल मॅथ शिकतात, लक्षात घ्यायचं, शून्यापासून अगदी, पटलं ना. त्यामुळे त्याच्यावर वर्क करायचं. तुम्हाला येणारा प्रत्येक पोरगा हेच सांगत असेल, होमवर्क खूप दिल्या जाते, फक्त ते करायचं आहे. तेवढं एक पथ्य पाडलं तर गणितामध्ये मार्क्स कमी नाही पडत, लक्षात घ्या. ठीक आहे. तर यालाही शुभेच्छा पुढच्या आयुष्यासाठी. अमरावतीतच आलाय तो आता, त्याच्यामुळं माझं काही काम पडलं तर नक्की करतेच. आता पोलीस स्टेशन वगैरे भेटेलच त्याला कुठलं ना कुठलं. ठीक आहे. आणि मला असं वाटतं की त्याने अजूनही अभ्यास करावा आणि याच्यापेक्षा वरची जे पोस्ट आहे ती काढली पाहिजे लवकरात लवकर, कारण सध्या अभ्यासाचं स्पिरिट आहे, पटलं ना. म्हणजे लात मारून तिथं पाणी काढायचं वय आहे, आणि अशा वेळेत थांबायचं नसते. पोस्ट भेटायला सुरुवात झाली ना, पटापट अजून वर जायचं, पटलं नाही का. कारण एकदा का लिंक तुटली तर मग ते डबल जागेवर येत नाहीत. आणि ह्याच पोटेन्शियलचा फायदा घ्यायचा असतो, लक्षात घ्या. अजून बरेचसे रिझल्ट बाकी आहेत, आणि रिझल्ट आपले इथले ऑथेंटिकच आहेत. म्हणजे त्यातला आता जसं आता आपल्याकडे काल एक मुलगी आलेली आहे, जस्ट ती फक्त आपल्या प्रशिक्षणाला, पोलीस भरतीचं प्रशिक्षण आहेत ना त्या बॅचचे आहेत, ती पण लागलेली आहेत, पण तिचा फोटो कुठं आपण टाकला नाही. का? कारण तिने अभ्यास, ती प्रशिक्षणाला झाली आपली इथं आहे, तर तिची पूर्वतयारी आणि पोस्ट जी आहे ती तिनं सेल्फ काढलेली आहे, पटलं ना. ती आपल्या क्लासला पहिले जॉईन होती, लक्षात घ्या. बरं, असे 3 कॅन्डिडेट आहेत. म्हणजे साधारण प्रशिक्षणासाठी जे बार्टीचे मुलं आहेत त्याच्यामध्ये 3 कॅन्डिडेट लागलेले आहेत. हे तिन्ही आलेले आहेत. ॲक्च्युली त्यांचे आपण फोटो पण टाकले नाही ग्रुपवर. का? कारण ते आपल्याकडे खरंच शिकले नाहीत, पटलं ना. ते आत्ता प्रशिक्षणासाठी आलेले आहेत. याचा अर्थ ते आपलीचे आत्ता सदस्य झाले, पण त्यांची तयारी कधीची आहेत, आपल्या इथं नसतानाची आहे. त्याच्यामुळं आपण त्यांना आपल्यामुळं लागलं असं नाही म्हणू शकत, समजलं ना. तर एवढी पथ्य आपली अकॅडमी आधीपासून पाडते, लक्षात घ्या. म्हणजे आहे बा कसं तरी असं नाही करत. का? कारण त्याच्यामुळे जो विश्वास आहे पोरांमध्ये तो कायम राहतो, पटलं ना. तो ट्रस्ट फार महत्त्वाचा असतो. आणि तुमचा माझ्यावर विश्वास असेल आणि माझ्या तुमच्यावर विश्वास असेल तर आपण नेहमीसाठी टॉपला राहू, लक्षात घ्या. रिझल्ट आपलाच टॉपला राहील. आणि अभ्यासच करायचा आहे. कालही मेहनतीचं नाव मेहनतच होतं, आजही मेहनत आहे, उद्याही मेहनतच राहील, पटलं नाही का. त्याला पर्याय नाही आहेत, लक्षात घ्या. तर सर्वांनाही शुभेच्छा, तुला सुद्धा शुभेच्छा. ठीक आहे. थँक्यू. सर